डोनाल्ड ट्रम्प, चीन, डेन्मार्क आणि आता रशियाही जगातील महासत्तांची नजर एका बर्फाच्या गोळ्यावर आहे, तो म्हणजे ग्रीनलँड. एक्झॅक्ट त्या जागेत नक्की आहे तरी काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा ग्रीनलँड विकत घेण्याची मागणी करत आहेत. We need Greenland for national security and even international security and military security. त्यांनी अगदी 8 युरोपियन देशावर व्यापार कर लादण्याची धमकी दिली आहे, कारण हे बेट अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमूल्य आहे. पण प्रश्न असा आहे की जगातील सर्वात मोठ्या या बेटात असे काय आहे की ज्यासाठी महासत्ता वर्षानुवर्षे युद्ध करण्यासाठी तयार आहेत? अवघ्या 55,000 लोकसंख्या असलेल्या या बर्फाळ भूभागात नेमके काय लपले आहे? जगातील सर्वात मोठे बेट, एकेकाळी शांत आणि निर्जन दिसणारे ग्रीनलँड आता 21व्या शतकातील सर्वात धोकादायक भूराजकीय युक्त्यांचे केंद्र बनले आहे. चला जाणून घेऊया ग्रीनलँडची कहाणी. ग्रीनलँडचा इतिहास हा केवळ बर्फाचा नसून मानवी स्थलांतर, टिकाव आणि पराभवाची कथा आहे. युरोपियन लोकांमध्ये सर्वप्रथम इसवी सन 982 मध्ये एरिक द रेड या वायकिंग संशोधकाने येथे पाऊल ठेवले. त्याने थंडीपासून दूर राहण्यासाठी या बेटाला ग्रीनलँड म्हणजेच हिरवळ असलेला देश असे नाव दिले, जेणेकरून अधिक लोक तेथे वसाहत करण्यासाठी आकर्षित होतील. पुढील 500 वर्ष वायकिंग समुदाय तेथे शेती करत, गुरेढोरे पाळत होते. पण 14व्या शतकाच्या उत्तरार्धात छोट्या हिमयुगामुळे परिस्थिती बिकट झाली. वायकिंग आपल्या युरोपियन जीवनशैलीशी इतके जखडले गेले होते की त्यांना बदलता आले नाही. त्यांनी कधीच इन्व्हिट्स कडून शिकारीची अत्याधुनिक साधने जसे की हार्पून्स, सीलच्या कातडीच्या बोटी ज्यांना उमियाक असे म्हणतात, किंवा हिवाळ्यात सीलची शिकार कशी करायची हे शिकून घेतले नाही. या उलट आधुनिक इन्व्हिट्सचे पूर्वज असलेले स्थूल लोक 1300च्या सुमारास कॅनडातून ग्रीनलँडमध्ये आले. ते पूर्णपणे सागरी संसाधनांवर अवलंबून होते, भटके होते आणि बदलत्या हवामानाशी सहज जुळवून घेऊ शकत होते. 1500च्या सुमारास युरोपियन वायकिंग संस्कृती ग्रीनलँडमधून पूर्णपणे नामशेष झाली. इतिहासाची ही विडंबना पहा की एक स्वदेशी समूहाने युरोपियनवर मात केली. मग प्रश्न असा की ग्रीनलँडचा शोध घेतला तरी कोणी? तर 1721 मध्ये हान्स एगिडे नावाचा डॅनिश मिशनरी हरवलेल्या नॉर्स वसाहतींचा शोध घेत ग्रीनलँडला पोहोचला. त्याने वायकिंगचा शोध घेतला, पण ते त्याला तेथे मिळाले नाही. फक्त इन्व्हिट सापडले. त्याने तेथे वसाहत स्थापन केली आणि हळूहळू त्या भागात डेन्मार्कचे नियंत्रण वाढू लागले. जवळजवळ 1814च्या किलच्या तहाने नॉर्वेला डेन्मार्क पासून वेगळे केले, पण ग्रीनलँड, आइसलँड आणि फेरो बेटे डेन्मार्ककडे राहिली. 1832 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सन यांनी पहिल्यांदा ग्रीनलँड खरेदीचा प्रस्ताव मांडला होता. होय, हे फक्त ट्रम्पचे स्वप्न नाही, तर अमेरिकेचे 200 वर्षाहून जुने स्वप्न आहे. पण दुसऱ्या महायुद्धाने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. 1940 मध्ये नाझी जर्मनीने डेन्मार्कवर ताबा मिळवला. ग्रीनलँडला डेन्मार्क पासून तोडले गेल्याने ग्रीनलँडने स्वतःची काळजी घेण्यासाठी अमेरिकेशी हातमिळवणी केली. 1941 मध्ये अमेरिकेने डॅनिश राजदूत हेनरिक क्राफ्टमन यांच्यासोबत अग्रीमेंट रिलेटेड टू द डिफेन्स ऑफ ग्रीनलँड या करारावर सही करून ग्रीनलँडमध्ये लष्करी तळ उभारण्याचा अधिकार मिळवला. हे क्राफ्टमन यांनी स्वतःच्या जबाबदारीवर केले, कारण त्यावेळी डेन्मार्क नाझीच्या ताब्यात होते. युद्धानंतर डॅनिश पार्लिमेंटने हा करार एकमताने मंजूर केला. पण 14 डिसेंबर 1946 मध्ये प्रेसिडेंट ट्रमन यांच्या आदेशाने सेक्रेटरी ऑफ स्टेट जेम्स बॅरेन यांनी डॅनिश फॉरेन मिनिस्टर ग्रेस्टव रॅझमुसेन यांना एक गुप्त प्रस्ताव दिला. ग्रीनलँडसाठी 100 दशलक्ष सोने म्हणजेच आजचे 1.7 अब्ज डॉलर, शिवाय अलास्काचा तेल समृद्ध भूभागाचा लँडस्वॅप पर्यायी होता. डेन्मार्कने डिप्लोमॅटिकली नकार दिला. हे सिक्रेट डॉक्युमेंट 1991 पर्यंत जगापासून लपवले गेले होते. त्यानंतर शीतयुद्ध सुरू झाले आणि ग्रीनलँडचे महत्त्व शिगेला पोहोचले. रशिया आणि अमेरिकेमधील हे सर्वात लहान अंतर होते. 1951च्या संरक्षण करारानुसार अमेरिकेने ग्रीनलँडच्या वायव्य किनाऱ्यावर एअरबेस बांधले. हा तळ आजही अमेरिकेच्या अंतराळ संरक्षण आणि क्षेपणास्त्र चेतावणी प्रणालीचा कणा आहे. पण ग्रीनलँडचे महत्त्व फक्त ग्रीनलँड, आइसलँड, युनायटेड किंगडम अंतरामुळे नाही, तर तेथे एक वेगळी श्रीमंती लपली आहे. हवामान बदलामुळे ग्रीनलँडमधील बर्फ वितळत आहे आणि त्याखाली लपलेले अफाट खनिज साठे उघड होत आहेत. युरोपियन युनियनने क्रिटिकल म्हणून घोषित केलेले बहुतांश खनिज तेथे मुबलक प्रमाणात आहेत. US जिओलॉजिकल सर्व्हेनुसार ग्रीनलँडमध्ये सुमारे 36.1 दशलक्ष
क्रिटिकल खनिजांचे साठे असण्याचा अंदाज आहे, जी चीन नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे साठे आहेत. ही खनिजे इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीपासून ते विंड टर्बाइन, सिक्युरिटी सिस्टीम आणि स्पेस टेक्नॉलॉजीसाठी आवश्यक आहे. सध्या या दुर्मिळ खनिजांच्या प्रक्रियेवर चीनचे जवळपास 90% नियंत्रण आहे. त्यामुळे होते असं की अमेरिका आणि युरोपला या खनिजांवर पूर्णपणे चीनवर डिपेंडंट राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रीनलँड हा त्यासाठी सप्लाय चेन मधील डिपेंडन्सी संपवण्याची सुवर्ण संधी आहे. हे अंतर भरून काढण्यासाठी चीननेही आपली स्ट्रॅटेजी आखली आहे. ती अशी आहे की जेव्हा 2018 मध्ये चीनने स्वतःला आर्कटिक स्टेट म्हणून घोषित केले, तेव्हा त्याने ग्रीनलँड मधील विमानतळे आणि खनिज प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. 2016 मध्ये एका चीनी कंपनीने ग्रीनलँड मधील एका मोठ्या खनिज प्रकल्पात भागीदारी केली होती, पण अमेरिकेच्या दबावामुळे आणि ग्रीनलँडच्या युरेनियम खाणकामावरील बंदीमुळे तो प्रकल्प रद्द करावा लागला. हे सगळं घडत असताना ग्रीनलँडचे नागरिक मात्र आपल्या भविष्यावर स्वतः निर्णय घेऊ इच्छितात. 2009च्या स्वराज्य कायद्याने त्यांना पूर्ण स्वातंत्र्य घेण्याचा अधिकार आहे, पण डेन्मार्ककडून मिळणारी वार्षिक 500 ते 600 दशलक्ष डॉलरची आर्थिक मदत ही त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या 20% आहे. हे अवलंबित्व संपल्याशिवाय पूर्ण स्वातंत्र्य केवळ स्वप्नच राहील. डोनाल्ड ट्रम्प यांना हे चांगलेच माहीत आहे की 19 मध्ये त्यांची ऑफर नाकारल्यानंतर आता 2026 मध्ये त्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रीनलँडला ताब्यात घेण्यासाठी लष्करी बळाचा वापर न करण्याचे आश्वासन दिले असले तरी डेन्मार्कसह 8 युरोपियन देशावर व्यापार कर लादून त्यांना आर्थिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. Increased pressure on Denmark and Greenland. The European Union supports Denmark and the people of Greenland. ग्रीनलँडच्या नागरिकांना प्रति व्यक्ती $10 लाख देण्याची ऑफरही त्यांनी केली आहे. एवढं सुरू असताना ग्रीनलँडचे भवितव्य आता केवळ डेन्मार्कच्या हातात नाही, तर हे बेट जागतिक महासत्त्यांच्या जिओपॉलिटिकल आणि इकॉनॉमिक संघर्षाचे केंद्र बनले आहे. एकीकडे अमेरिकेची 200 वर्षाची सुपर पॉवर अँबिशन, तर दुसरीकडे चीनची वाढती उपस्थिती आणि युरोपची अस्वस्थता. ग्रीनच्या लोकांना खरा अधिकार आहे, पण तो वापरण्यासाठी लागणारे फायनान्शियल स्ट्रेंथ त्यांच्याकडे नाही. आणि इथं असं म्हणावं लागेल की द आईस इज मेल्टिंग, द मिनरल आर बिंग एक्सपोज. आणि त्यासोबतच महासत्तांच्या महत्वाकांक्षाही. ग्रीनलँडची ही कथा संपलेली नाही, तर इथून खरी सुरुवात आहे.